भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती वसलेलं सोमनाथाचं मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, भारताच्या अजेय आत्मशक्तीचं प्रतीक आहे। आज आपण एका अशा ऐतिहासिक घटनेचा मागोवा घेणार आहोत ज्याला तब्बल 1000 वर्ष पूर्ण झालेली आहेत। हे वर्ष आहे सोमनाथ मंदिराच्या संघर्षाचं आणि त्यातून पेटून उठलेल्या स्वाभिमानाचं। इसवी सन 1024 ते 25च्या दरम्यान गजनीच्या महमूदने सोमनाथ मंदिरावरती आक्रमण केलं, तिथली संपत्ती लुटली, मूर्तिभंजन केलं, संपूर्ण मंदिर हे उद्ध्वस्त करून टाकलं। पण केवळ मंदिर उद्ध्वस्त करणं हा त्याचा हेतू नव्हता, तर हिंदूंच्या श्रद्धेवरती घाला घालणं हा त्याचा मूळ हेतू होता। आता हे आक्रमण शेवटचं नव्हतं, पुढील 9 शतकं हे मंदिर वारंवार पाडण्यात आलं, पण तिथल्या हिंदू भाविकांनी आणि तिथल्या राजांनी हे मंदिर पुन्हा उभारलं। पण खऱ्या अर्थाने या मंदिराला वैभव प्राप्त झालं ते भारताच्या स्वातंत्र्यानंतर, अर्थात लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृढ निश्चयातून आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीतून पाटणच्या भूमीवरती हे मंदिर उभारण्यात आलं। आज या मंदिराला हजारो वर्ष पूर्ण झाले। हे मंदिर आपल्याला एवढंच सांगतं की श्रद्धा आणि विश्वास हा काही नष्ट करता येत नाही। अनेक आक्रमक आले आणि गेले, पण सोमनाथाचं मंदिर आजही अढळ आहे। हे मंदिर आपल्याला हेच शिकवतं की कितीही पडलो तरी पुन्हा ताकदीने उभं कसं राहायचं। सोमनाथ स्वाभिमान पर्व हे केवळ उत्सवाचं प्रतीक नसून हे आपल्या महान वारशाचं स्मरण आहे। आपल्या सोमनाथ मंदिराचा हा हजारो वर्षांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, आपल्या कथा भारताचीच्या YouTube पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका।